मॅडम, एक व्हिडिओ तुमचा सध्या व्हायरल होत आहे. काय सांगाल त्यानंतर काय नेमकं सत्य आहे? नमस्कार. ॲक्चुअली त्या दिवशी मी माझ्या वॉर्डमध्ये वाघोबा नगर जो एरिया आहे तिथे प्रचार करत होते आणि आमचा नियमित डोर टू डोर प्रचार चालू होता. त्या दरम्यान मला बरेच दिवस झाले ॲक्चुअली असं कानावर येत होतं, की जे माझे विरोधक आहेत, त्यांना काही कारणास्तव पक्षातून तिकीट नाकारलं गेलं. त्याच्यामुळे त्यांना जो रोष आहे मनात, त्याच्यामुळे ते वारंवार कुठेतरी माझी बदनामी करण्यासाठी अशा छोट्या-छोट्या कॉर्नर मीटिंग्स घेऊन सगळीकडे नोटा दाबा असं त्यांचं चालू होतं. तर ज्या दिवशी माझा प्रचार चालू होता डोर टू डोर, तर मला ही बाब लक्षात येताच मी तिथे जाऊन तिकडे जी मीटिंग चालू होती, तिथे जाब विचारलं, की "असं का करत आहात तुम्ही?" तर त्यावेळेला जे प्रत्यक्षात करत होते, त्यांची वाईफ तिथे उभी होती आणि त्यांनी त्यांच्या बरोबरच्या ज्या महिला होत्या, ज्या डोर टू डोर जाऊन किंवा कुठे अशा कॉर्नर मीटिंग्स घेऊन आमची बदनामी करत होत्या, त्यांच्यातल्याच काही महिला होत्या. त्यांच्यासमोरच मी त्याच महिलांना क्वेशन्स विचारला, की तुमच्यातल्या ज्या महिला आहेत त्यांचीही कामं आम्ही करून दिलेली. तर त्यावेळेला त्यांचाच डाव उलटा पडल्यासारखं त्यांना झालं बिकॉज ते असं कुठेतरी स्प्रेड करायला ट्राय करत होते, की आमच्यामार्फत कामं नाही झालीत. पण त्यांच्यातल्याच महिलांनी जेव्हा हे कबूल केलं, की "आपने तो हमारा काम करके दिया है." तेव्हा जेव्हा त्यांचाच फासा त्यांच्यावर पलटला, तेव्हा त्या खूप आक्रमक झाल्या आणि त्यांच्यातल्या बऱ्याच महिला आमच्या अंगावर आल्या आणि असा नको तो प्रकार घडत होता. त्यावेळेला बघा कसं आहे, विरोधक आहेत शेवटी. अशा इलेक्शनच्या टाईममध्ये ते तेवढाच क्लिप व्हायरल करणार जेवढं ते माझा निगेटिव्ह दाखवू शकतात. तर ते त्याप्रकारे त्या आपल्याच दिवशी पक्षातले घडलं. काही कार्यकर्ते असतील, ते जाणून-बुजून हे सर्व करतात असं वाटतंय का एकंदरीत? निश्चितच. जर आपल्याच पक्षात घेऊन हे असे आपल्याच पाठीत खंजीर टाकत असतील, तर मला वाटतं ह्या लोकांनी फ्रंटला येऊन फेस करावं ना. फ्रंटला येऊन त्यांनी विरोध दर्शवावा. जर तुम्ही मागे राहून आमच्याशी समोर गोड बोलून मागून आम्हाला असंच जर त्रास देणार असाल, तर मला हे पक्षाशी गद्दारी करणारे लोक मला चुकीचे वाटतात. याबाबत काही वरिष्ठांना तक्रार वगैरे केली आहे? वरिष्ठांशी आमचं बोलणं चालू आहे या संदर्भात. हे जे काही प्रत्युत्तर मी त्या दिवशी दिलं, हे त्या महिलांना दिलं, ज्या माझ्या विरोधात काम करून म्हणत होत्या लोकांना जाऊन, की "नोटा दबाव, नोटा दबाव." तर हे उत्तर माझं त्या महिलांना होतं आणि मला माझ्या जनतेवर विश्वास आहे, कारण की गेले 7-8 वर्ष मी प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी रुजू आहे आणि वाघोबा नगरमध्ये पक्षा थ्रू आम्ही खूप डेव्हलपमेंट केलं आहे आणि आमची जनता खूप समजदार आहे. तर माझी जनतेकडनं हीच अपेक्षा असेल, की येणाऱ्या 15 तारखेला ते चौघांनाही आमच्या पॅनलला धनुष्यबाणावरील बटन दाबून आम्हाला त्यांचा मतरूपी आशीर्वाद देतील.